नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी आलेले आहे गावी. तर आम्ही 2 दिवस झाले गावी आलेलो आहे आणि गावी काही साफसफाई वगैरे किंवा पावसाच्या अगोदरचे कामं असेल ते आम्ही केलेले आहे. आता मी आता तुम्हाला जागा दाखवणार आहे. त्या जागेवरती टाकाऊ जागा आहे. त्या टाकाऊ जागेवरती आपण तिचा उपयोग करून टिकाऊ करणार आहे. म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवतात तशी टाकाऊ जागेपासून तिचं टिकाऊ, म्हणजे तिथं आपण जागा स्वच्छ वगैरे करून बिभरण लावणार आहे. तर चला तर मग आता आपण जाऊ साफसफाई करायला. तुम्ही पण मला करू लागा. चला तर मग. ही पडीक जागा आहे. याच्यावरती आपण थोडे थोडे भाजी लावणार आहोत बिभरण. आपल्याला लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे. जे लागन ते वापरायचं. आता साफसफाई सुरुवात. तर ही जागा आहे ना आम्ही लॉनसाठी ठेवलेली. तर 2 वर्षापूर्वी आम्ही इथं सगळ्या भाज्या लावल्या होत्या आणि आत्ता पण माती टाकायची होती पण ते राहून गेली. तर लाकडं पडलेले ते उचलते मी, जेणेकरून तिथं आपल्याला जागा मोकळी होईल. हे लाकडांमध्ये लाकूड पडलेलं होतं. शेवग्याचं लाकूड आहे. त्याला कोंब आलेत. तो कोंब आले म्हणून मी बाजूला ठेवणार आहे, ते लावून देणार आहे. आपल्याला रेडीमेड झाड मिळालं एक शेवग्याचं झाड. आणि शेवग्याच्या झाडाला आहे ना म्हणजे फांदी पण फुटते शेवग्याच्या झाडाची. आणि मोरिंगो पावडर त्याचीच बनते. शेवग्याची पावडरच असते पण त्याला मोरिंगा पावडर नाव दिलेलं आहे. तर ती खूप महाग जाते, आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर आपले सगळे लाकडं उचलून झालेले आहे. तिथे जागा झाली. आता इकडं आपण करणार आहोत. तर टाकाऊपासून टिकाऊ सगळं बनतंय आपलं. तर हा टायर आहे, तिथं त्या झाड तोडलं होतं तर त्याचे सालं निघलेले. मग हे सगळं बाजूला आपण ठेवणार आहे. तिथं जागा करून तिथं पण झाड लावणार आहोत. आणि हे लॉनची जागा अशा ठिकाणी आहे की अंगणातलं पाणी पूर्ण त्या कुंडीमध्ये जाईल असं. तर पानगळती झाली ना, सगळ्या झाडांचे पानं पडलेले आहेत. तर ऑलरेडी खत तयार आहे, रेडीमेड खत आपल्याकडं पानांचं. गाडीचा टायर आहे, त्याच्यामध्ये मी माती टाकून ठेवलेली होती पहिलीच. आता ती थोडीशी मोकळी करून त्याच्यामध्ये आपण झाड लावणार आहोत. नारळाचे सालं आहे आणि सोयाबीनची भुसा हे आपण टाकून पूर्ण टायर भरून घेणार आहोत. तर हे नारळाचे साल आहे. ते मी जपून ठेवलेलं आहे. आम्ही नारळ फोडतो ना, तर ते साल मी तशीच जपून ठेवते. कधी म्हणजे
शेकायला कामं येईल. आणि कधी अशी कुंड्या भरायच्या असेल तर खालून टाकलं तर चालतं. तर अगोदर नारळाच्या शेंड्या टाकल्या, नंतर सोयाबीनचा पाला आपण टाकतोय. तर आता हे टायरची कुंडी भरून झालेली आहे. आता आपण त्याच्यात ते बाजूचं गबाळ सगळं काढते मी, आणि तेच खत म्हणून पण वापरणार आहे आपण. टाकाऊपासून टिकाऊ आणि खूप छान खत बनलंय त्याचं. ते आता पाणी टाकलं, पावसाच्या पाण्याने अजून त्याचं खत बनेल चांगल्यापैकी. आता माती पण मी भरून ठेवलेली होती. माती टाकतीये. माती घरचीच आहे, घरच्या शेतातली. तर आपली माती पण टाकून झालेली आहे. आता आपल्याला झाड लावायला कुंडी आपली तयार आहे. आता आपण याच्यात हेच झाड लावणार आहोत, शेवग्याचं झाड. ते आपण सरपण म्हणून टाकलेलं होतं, तर त्याला कोंब आलेले, म्हणजे आपण त्याच्यामध्ये शेवग्याची फांदी लावत आहोत, मोरिंगाची फांदी. पण आता खाली आहे ना आपलं नारळंत आहे ना, त्याच्यामुळं ती जात नाही. तर तिथं जागा करून बाजूने त्याला आधार दगड टाकून आपण व्यवस्थित उभं करणार आहोत. पाऊस, पाणी, ऊन, वारा असतं तर ते लाकूड पडण्याची शक्यता असते, म्हणून मी त्याला आधार म्हणून दगड लावत आहे, जेणेकरून ते पडू नये म्हणून. हे आपण लावलेलं आहे मोरिंगाचं झाड. लावताना फांदी लावली, येताना झाड येणार ते. तर आपलं इथं एक मोरिंगाचं किंवा शेवग्याचं झाड आपलं तयार होणार आहे. तिथं एक झाड होतं काहीतरी फुलांचं, काही बहुतेक गोकर्ण होतं, ते पण मी लावून दिलेलं आहे. इथं आता बघा अंगणातल्या पाण्यातली नळी आहे, इकडून पण आहे तिकडून पण आहे. तर हे मी पाणी जायला जागा रिकामी करत आहे,
झाडाचा पाला पडलेला आहे तिथं, तो कुजलेला आहे. तर त्याचं पण छान खत झालेलं आहे. तर ती जागा रिकामी करून, जेणेकरून पावसाला पाणी साचलेलं खाली निघून जाईल आणि आपल्याच झाडांना त्याचा उपयोग होईल. तर आपलं झाड आता वाढीला लागलेलं आहे. आता आपण पुढचं कोणतं झाडे लावणार आहोत, कोणतं बी लावणार आहोत ते तुम्ही पुढं बघा. व्हिडिओ खूप छान बनतीये. थोडासा मोठा व्हिडिओ असला तरी पण चांगला आहे आणि त्यात भरपूर विषय आहेत, त्याच्यामुळं तो मोठा होतोय. एकच विषय असता तर तो छोटा झाला असता. तर त्यात आता आपण झाडं टाकाऊपासून टिकाऊ करायचं म्हटल्यावरती ती साफसफाई करून परत तिथं आपल्याला नवीन निर्माण करायचं आहे. तर म्हणून वेळ लागणारच आहे. तरी मी बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या व्हिडिओ घेतलेले आहेत कट करत. आता ही जागा आपण खांडून घेतोय, जेणेकरून आपल्याला तिथं लसूण वगैरे आपण लावणार आहोत. आणि झाडं लावणं खूप सोपं असतं. आता आपण मिरच्या, लसूण, कांदा, तर कांद्याची पात आपल्याला खायला येईल, लसणाची पात आपल्याला खायला येईल, कारण लसूण आत्ता लावत नाही आहे. लसूण दिवाळीमध्ये लावतात. तर आपल्याला लसूण नाही लागत, लसणाची पात लागते. आणि कांदे पण कांद्याची पात लागते आपल्याला. 2-4 कांदे लावलेले, तर त्याची पात आपल्याला खायला मिळेल. हे खांडून झालेलं आहे. मला जेवढी पाहिजे जागा तेवढी मी खांडलेली आहे. तर आता मी इथं लसूण लावतीये. थोडासा 10-20 झाडच लावणार आहोत आपण, जास्त नाही. लसणाच्या पाकळ्या लावत आहे. त्याला काही लसूण नाही येणार आहे आता, कारण लसूण आता लावत नाही. लसणाची पात आली तर आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. हे कांदे आहेत. कांद्याची पण आपल्याला पात हवी आहे. तर त्याचे शेंडे कापून आणि त्याचं खालची बाजू बुडखांची ती लावत आहोत आपण. तर ते मी 4-5च घेतलेले आहे. तेवढी आपल्या पुरती पात त्याची येईल, तयार होईल. तर आता आपण लसूण लावला थोडासा. आता कांदे लावले पातीसाठी. हा राहिलेला लसूण आहे, तो पण आपण लावणार आहोत. लसणाच्या पाकळ्या आहे, त्याच लावतं एक एक. झालं, खाण्यापुरतं आपल्याला आलं, बाद झालं. हे कांद्याचं बी आहे. आपण त्याला कळंची म्हणतो, म्हणजे आमच्याकडं कांद्याचं बीच म्हणतात. कांदे लावून वरती गोंडे येतात, त्या गोंड्याचं असं बी काढलं जातं, मग ते बी तयार होतं. तर त्याला कळंची म्हणतात. ते बी पण मी टाकलेलं आहे. सर्व एकत्रच होणार आहे, हरकत नाही. हे कांद्याचं बी आपण टाकलंय.
आता आपण लावणार आहोत हळद. हळदीला कोंब आलेले आहे, पिवळी हळद आहे. हे कोंब आलेले हळदीला ते आपण लावत आहोत. एवढं अवघड नाही आहे लावणं काही, पण आपण कुंडीत जरी हळद लावली एकदाच तरी दरवर्षी आपल्याला हळद मिळत जाते. कसं तर आपण हळद तयार झाल्यावरती हळद काढली तरी पण त्याच्यामध्ये 1-2 कंद पडलेले असतात, तर ते परत उगवतात. फक्त एकदाच कुंडीमध्ये लावली किंवा जमिनीमध्ये लावली तर तिथं ते नंतर पुढच्या वर्षी परत येते. आलं आहे हे, कारण मी लावलेली आहे पहिली, तर मी उपटली म्हणजे काढली सगळं, तरी पण आता परत उगलेले गुडघ्या एवढाले झाले. म्हणजे 1-1 फुटाचे दीड फुटाचे हळदीचे रोपं म्हणजे झाडं झालेले आहेत. आता ते कायमस्वरूपी येत जाणार. आलं आहे हे, त्याला छोटे छोटे कोंब आलेले होते, तेच मी आलं लावतीये. तर हळदीची जात अशी, समजा आता आपण लावलं तर ते परत कायम दरवर्षी पुढच्या वर्षी ते उगतच राहतं. आतापर्यंत आपण लसूण लावला, कांदे लावले, कांद्याचं बी टाकलं, आलं लावलं, पिवळी हळद लावली. आता आपण लावणार आहोत साबुदाण्याचं झाड. तर हे साबुदाण्याचं झाड मला मिळालेलं आहे. त्याला वेगळं नाव आहे, काही तर त्यांच्याकडे वेगळं म्हणतात, पण आपण साबुदाण्याचं झाड म्हणू. आपल्याला काय झाडाशी मतलब. तर ते उभं लावतात की आडवं लावतात हे मला काय माहिती नाही आहे, पण मी असं लावून दिलेलं आहे. कारण आमच्याकडं नाही होत साबुदाणे, इकडं आम्हाला कोणाला माहिती पण नाही आहे. तर हे आपण साबुदाण्याचं झाड पण लावलेलं आहे. अजून एक आहे, ते पण मी दुसरीकडे लावणार आहे. तर अशा प्रकारे आपण झाडं लावलेले आहे. आणि आता आपण रताळाचं झाड लावणार आहोत. तर कुंडीमध्ये मी हे रताळं लावलेलं, रताळाचं फळ, ते त्याचं वेल तयार केली आणि ती वेल आपण लावून देणार आहोत. कारण रताळाची वेलच येते. तर कावळा बघा कसा ओरडत होता. मी शूटिंग काढत असले की तो जवळ येतो, मला घे करतो, असं प्रत्येक वेळेला तसंच करतो तो. तर हे रताळाची वेल आहे, आपण ती मातीमध्ये लावलेलं आहे. तर आपली लागवड करून झालेली आहे. आता पुढे बघा. आता आपण भाज्या लावलेल्या होत्या ना, त्या आपण बघणार आहोत. काय काय लावलेलं आपण ते आता उगून आलेलं आहे. आता आपण बघणार आहोत. पानं यायला सुरुवात झाली आहे, हे हिरवं झालं आहे. आणि इथं आहे ना, हे याचं झाड आहे साबुदाण्याचं. तर साबुदाण्याच्या झाडाला कोंब आलेले आहे. तर ते कसं लावायचं, आडवं लावायचं होतं का उभं लावायचं होतं मला माहिती नाही, कारण आमच्या भागामध्ये नाही आहे. तर एक मी उभं लावलेलं, एक आडवं लावलेलं थोडंसं. तर हे थोडंसं आडवं लावलेलं होतं, तर त्याला कोंब आलेले आहे. इथे आपण आहे ना लसूण लावला होता, तो काय आलेला नाही अजून. इकडे हे कांद्याचं बी आलेलं आहे. कांद्याचं बी लावलेलं होतं ना आपण, टाकलेलं रोप आलेलं आहे ते. अजून हळद पण आलेली आहे, मी दाखवते. हां, हे बघा, ही हळद आहे. आपण पिवळी हळद लावली होती. हे बघा, इथं हळदीचं दिसतं कोंब, हा हळदीचा कोंब आहे.
हा पण हळदीचा आहे, हळदीचा कोंब आलेला आहे. अजून आलं काही आलेलं नाही आहे, पण कांद्याचं बी उतरलं आहे आणि हळदीचं झाड आलेलं आहे. तर हे अननसाचं झाड आहे, मी आत्ताच लावलं आहे जस्ट. आणि हा आंबाडा त्या दिवशीच लावला होता, आपण व्हिडिओ काढले बाकीचं लावलं त्यावेळेला. तर आता बघा हिरवागार झालेला आहे. आणि हे रताळं, आपण रताळं पण लावले होते इथं खाली, तर त्याचे वेल तयार झालेले आहे. तर मी रताळाचं झाड लावून त्याचं वेल बनवला आणि ते वेल परत लावलं, कारण रताळाचे आहे ना वेलच लावावे लागतात मग येतात. तर हे असे झाडं आलेले आहे. तर आता याची खूप लांब वेली होणार. तर मग मी काय करणार की जसे जसे लांब होतील तसं तसं त्याच्यावरती माती टाकत जाणार, म्हणजे माती टाकली ना की खाली त्याला रताळं येणार. तर असे हे रताळाचे झाडं आलेले आहे. हळद, रताळाचे झाडं, कांद्याचं रोप, आंबाडा चांगला आला आहे आणि साबुदाण्याचं आलेलं आहे. तर आपण साबुदाण्याचं इकडे पण लावलं होतं, ते पण बघू. झाडांमध्ये लावलेलं, तर त्याला कोंब आला का बघू. तर इथं बघा, ह्या साबुदाण्याला पण कोंब आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले झाडं आलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.